परवा अमित शहानी देशामध्ये सीए लागू केला, म्हणजे जे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश मधले जे आपले मायनॉरिटीज आहेत त्यांना आता आपल्या भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे चांगली बाब आहे, खरोखर चांगली बाब आहे. जर हिंदू असतील तिकडे त्यांच्यावर तिकडे अत्याचार होत आहेत, अन्याय अत्याचार होतात, या देशामध्ये ते कित्येक वर्ष राहतात पण त्यांना इथलं नागरिकत्व मिळत नाही. का मिळत नाही? जर ते आपल्या देशातील असतील, आपल्या धर्माचे असतील तर त्यांना आपल्या देशात नाही तर कुठलं पाकिस्तानात जाऊन मिळणार आहे का? पण या सगळ्या गोष्टीवरती पवार साहेबांनी देखील निषेध नोंदवलाय. म्हणजे सीए पण देखील त्यांना मान्य नाहीये. आणि उद्या जेव्हा एनआरसीचा कायदा येईल तेव्हा एनआरसीचा हे जे घुसखोर बांगलादेश मधून, पाकिस्तान मधून या देशामध्ये शिरले आहेत त्यांना जेव्हा बाहेर काढायची वेळ येईल तेव्हा देखील पवार साहेब या गोष्टीचा निषेध करणार आहेत का? म्हणजे बांगलादेशी रोहिंगे बेहिंगे काय तुम्हाला पाहिजेत का? म्हणजे छोट्या मोठ्या मुस्लिम पदांसाठी स्वतः पवार साहेब हिंदू विरोधी सगळ्या गोष्टी करतात. मला हे समजत नाहीत, कारण ते स्वतः हिंदू आहेत पण या छोट्या मुस्लिम मतांसाठी पवार साहेब तुम्ही तुमचं हिंदुत्व का सोडताय? मला हेच समजत नाहीये. कारण तुम्ही घेतलेल्या भूमिका कधी ना कधीतरी येणाऱ्या पिढ्यांना त्रासदायक ठरतील